स्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगत वंदनीय महान भगवत भक्त जगाचे मायबाप जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे. देहोनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पंचम वेद निर्माते नोहे नोहे ज्यांच्या नावानं कळिकाला सुद्धा थरकाप सुटावा एवढे अधिकार संपन्न माझे महाराज आहेत. एक गोष्ट आवर्जून सांगेल, अरे वैऱ्यांना सुद्धा ज्यांचं गुणगान गावं धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट दुजा तुका विष्णू नाही तुझा. वैऱ्यानं सुद्धा ज्यांचं गुणगान गावं एवढे अधिकार संपन्न माझे तुकोबर आहेत बुवा. याच्याही पुढे जाऊन सांगेल, याच्यावत भूतलावरती माझ्या भगवान परमात्म्यानं तुम्हा आम्हाला माथा दिला आणि हा माथा जाग्यावर ठेवण्यासाठी ज्यांनी गाथा दिला ना बुवा त्यांचं नाव तुकोबर आहे. आणि त्या तुकोबरायांचा सुंदर असा 4 चरणाचा अभंग तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करण्याकरता आजच्या प्रसंगी सेवे करता निवडला. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबराय संतांच्या पायावरचा विश्वास प्रतिपादन करतात. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबराय आम्ही त्या संतांचे दास झालोय याचं वर्णन करतात. दास झालो म्हणजे नेमकं आम्ही काय झालो बुवा, तर काया वाचा मनाने आम्ही संतांना शरण गेलो. सटले गुरुजी, क्या बात है, ये बात ही अलग है. लोक म्हणतील आजचं वार जरा वेगळं दिसायला लागलं गड्या है ना, जरा वाळूट वेगळी दिसते रे नाही का. मला असं वाटतं माणसाला वारं लागलं पाहिजे. ज्या ज्या माणसाला या महाराष्ट्रामध्ये वारं लागलं बुवा त्या त्या माणसानं महाराष्ट्रामध्ये क्रांतीच केलेली आहे. ही जी तुम्ही पण याच्या अंगात त्याबद्दलचं प्रेम आहे म्हणून ते उभा आहे. बरोबर, वारं लागावं माणसाला. बघा सांगून जाईल बुवा, एक तर वारं संताचं लागावं नाहीतर देवाचं लागावं. आम्हाला कुठलेही वारे लागतात बुवा, आमचे वारे न सांगितलेले बरे. बरोबर ना. हा, आमचे वारे ढंगाढंगाचे, आमचे वारे तर एवढे बेकार आहेत बुवा, ते न सांगितलेले बरे. सांगूच का तुम्हाला सरपंच? सांगा सांगा. आम्हाला वारे आहेत बुवा, काहींना कामाचं वार आहे, काहींना लोभाचं वार आहे, काहींना क्रोधाचं वार आहे, काहींना सत्तेचं वार आहे, काहींना खुर्चीचं वार आहे, काहींना धनाचं वार आहे, काहींना सुखाचं वार आहे. काहींना एकमेकाच्या निंदा करायचं वार आहे, काहींना शेजाऱ्याचे बांध कोरायचं वार आहे, काहींना सोयरीकी जोडायचं वार आहे आणि काहीला क्या बात है अनुभवाचे बोलेत बोय. हा, प्रत्येकाच्या मुखातून शब्द निघालेत विठाला विठाला विठाला. चला, मला असं वाटतं कुठलेही वारे लागण्यापेक्षा आम्हाला वारं एकतर संताचं लागावं नाहीतर देवाचं लागावं. इथं तुकोबरायांना संतांचं वारे बुवा. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून महाराज म्हणतात की आमचा संतांच्या पायावरती विश्वास आहे. संताची हे पायी हा माझा विश्वास. आणि काया वाचा मनाने आम्ही संतांना शरण गेलो, आम्ही त्यांचे दास झालो. महाराज तुम्ही संतांचे दास झालात, तुम्ही संतांना शरण गेलात, त्यांच्या पायावरती तुमचा विश्वास आहे. काय कारण आहे त्याचं? कारण तुकोबरांनी सांगितलं की या जगाच्या पाठीवरती संतच नेमकं असे आहेत की ते आमचा उद्धार करतात. नोहे नोहे ते आमचं हित जोपासतात. त्याची माझे हित करी ती सकळ आणि जे नेहा गोपाळ कृपा करी. ऐका, तुकोबरायांनी संतांच्या पायावरती विश्वास ठेवला, त्यांचे दास झालेत. का तर ते संत आमचं हित जोपासतात बुवा. बघा, हित जोपासणं म्हणजे काय करणं? आमच्या हिताच्या ठिकाणी जाग करणं म्हणजे आमचं हित जोपासणं आहे. संतांच्या मार्गाने जर आम्ही वाटक्रमण जर करत गेलो तर मला असं वाटतं आमचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. नोहे नोहे आम्ही त्यांच्या मार्गानेच गेलो पाहिजे. परिणाम काय होतो बुवा, तर मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर आणि केला राज्यभार चाले ऐसा तेनेची पंथे चालू जाता. परिणाम न पडे गुंठा कोठे काळी. आम्ही त्या मार्गाने वाटक्रमण केलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात त्यांच्या मार्गाने जर आम्ही वाटक्रमण जर करायला लागलो बुवा तर परिणाम काय होतो? जगाचा मायबाप भगवान परमात्मा आमच्यावरती कृपा करतो, आमच्यावरती कृपा करतो.
पण हे करत असताना, जीवन जगत असताना, त्याची साधना करत असताना, संतांच्या मार्गाने वाटक्रमण करत असताना, त्या भगवान परमात्म्याच्या भेटीच्या वियोगामध्ये जगत असताना जर उभं आयुष्य आमचं खर्च होत आहे, पण अजून सुद्धा त्याची भेट होत नाहीये. आणि या कालखंडामध्ये जर आम्ही थकलो, जर आम्ही शिनलो, जर आम्ही भागलो ना, तर संत एवढे कृपाळू आहेत बुवा, ते आम्हाला कडेवरती उचलून घेतात आणि सर्व सुखाची प्रचिती निर्माण करून देतात. भागलिया मज वाहातील कडिये, ओ त्यांची येणी जोडे सर्व सुख. इतकंच नाही तर बघा, माझे तुकोबरे म्हणतात, त्या संतांवरती आमचा एवढा विश्वास आहे, त्यांच्या ताटातलं उष्ट सुद्धा आम्ही सेवन करायला तयार आहोत. नोहे नोहे त्यांचं वचन आम्ही कदापि मोडणार नाही. का महाराज? कारण संतच असे आहेत, त्याची माझे हित करीती सकळ, आणि जे नेहा गोपाळ कृपा करी, म्हणून त्यांच्या पायावरती विश्वास आहे. संताची ये पायी हा माझा विश्वास, आणि म्हणून आम्ही त्यांचे दास झालो. विठ्ठला चला, अभंगाचा सरळ सरळ आणि विस्तारपूर्वक काय सुंदर सजावट आहे बुवा, काय सुंदर सजावट आहे बुवा. एक सांगू, अहो आम्ही 1 एकर जमीन असू द्या, आम्ही मुलीचं लग्न थाटामाटात करतो बुवा. इथं एवढं मोठं गाव आहे, आणि माझ्या जगाचा मायबाप भगवान परमात्मा जेने हा जीव दिला दान, त्याचं कार्य आम्ही कसं केलं पाहिजे? तर मला असं वाटतं, अरे त्याचं कार्य जसं हे पाडळीकर करतायत ना, तसं त्याचं आम्ही कार्य केलं पाहिजे बुवा. विठ्ठला विठ्ठला म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद सर्व आपल्या या गावकऱ्यांना आहे, की आपण इतका सुंदर असा सोहळा या ठिकाणी आयोजन केलाय. आणि मला असं वाटतं, आज या कीर्तनाच्या माध्यमातून, आजचा कितवा दिवस आहे? 5वा दिवस तुम्ही सगळ्यांनी मिळून माझा घातलेला आहे. त्याकरता तुमचे मनापासून आभार मानतो. विठ्ठला विठ्ठला तसा हा योगा योगच म्हणावा लागेल सरपंच, है की नाही? मुझमे तो ऐसी कोई बात नहीं है प्यारो, ही फक्त माझ्या ज्ञानोबराची कृपा आहे, म्हणून तुमच्या दारात उभा आहे. विठ्ठला विठ्ठला अतिशय सुंदर नियोजन आपण केलंय. मी या सप्ताह कमिटीला, सर्व ग्रामस्थांना, सरपंच आजी माजी सर्वच ज्यांनी मला प्राचारण केलं, या सर्व ग्रुपच्या माध्यमातून, सरपंच आहेत, माझे यजमान सुद्धा अतिशय उल्हासबाज आहेत, है की नाही? त्यांनी अगदी उल्हासाने सगळा, तसे सर्वच आहेत बरं का, सर्वच आहे, ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत यजमानपद घेतलंय, सर्वच जण त्या ठिकाणी उल्हासमध्ये आहेत. आणि आज सुद्धा जेवढे आहेत ना, हे सुद्धा अतिशय सुंदर आहे, कारण त्यांनी आल्यापासनं एक हटकेच कार्यक्रम राबवलाय बुवा. एक सांगू, कुणाच्या तरी अंतकरणामध्ये घर करायचं असेल तर बुवा, मला असं वाटतं आम्ही त्यांच्या प्रेमात पडलं पाहिजे. तुम्ही एखाद्याच्या हृदयात घुसा बुवा, तो तुमच्या हृदयात घुसल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही प्रेम दिलं ना, आम्ही सुद्धा तुम्हाला प्रेम दिल्याशिवाय राहणार नाहीत बुवा. विठ्ठला विठ्ठला म्हणून आपण सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या कीर्तनासाठी ही सुंदर गुणवान मंडळी आहेत. आता ही महाराष्ट्रातली टॉप 10 मंडळी आहे. सप्ताहाची लेवल, सप्ताहाची क्वालिटी सध्या तरी मी सांगतो, त्याचं मूल्यमापन आम्ही काढतो ना बुवा, तर या कार्यक्रमातल्या गुणवानांवरती, कलाकारांवरती, नोहे नोहे हे जे वारकरी संप्रदायातले जे गायक वादक आहेत ना, यांच्यावरती आमच्या या कार्यक्रमाची रूपरेषा ठरते बुवा. नोहे नोहे त्याची गुणवत्ता ठरते. कीर्तनकार किती मोठा आहे काही हरकत नाही, पण त्यापेक्षा गुणवान किती मोठे कीर्तनामध्ये आहेत याला फार महत्व आहे महाराज. आणि मला असं वाटतं आम्ही आमच्याच माणसाला मोठं म्हणलंही पाहिजे, म्हणलं पाहिजे ना. आमचे गुणवान आहेत बुवा, अरे आमच्या संप्रदायाचे सोनं आहेत बुवा हे. आज हे जर नसेल, जर तुम्ही जर समोर कीर्तनाला जर नसाल, तर मला खरं सांगा, कीर्तनकाराने कीर्तन कुणाला सांगायचे? जर हे जर कीर्तनाला जर नसतील बुवा, जर वादक नसतील, तर मला खरं सांगा, हे कीर्तन होईल का प्रवचन होईल? प्रवचन होईल ना. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. संपत महाराज तर कुठून आलेत बुवा, है की नाही? सकाळी कुठे होते तुम्ही? सांगोल्यावरून आलेत अट्टहासाने. खरं सांगू तुम्हाला, किती संघर्षमय जीवन आहे, पण तरी सुद्धा तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून इथपर्यंत उभे आहेत. आणि म्हणून आमचे संपत महाराज आहेत. एकात एक किती चाले गाव्यात, हे फक्त यांच्याकडनं शिकावं. काय
हा, एका एका चालीमध्ये चाली बदलून बदलून राग बदलून बदलून एकाच ठेवणीमध्ये 10 चाली गाणारे आमचे संपत महाराज या ठिकाणी आहेत. एकदा त्यांच्यासाठी तुला टाळ्या वाजवा जरा. चला, त्यांच्या तोडीत तोड शेजारी असणारे या महाराष्ट्राचं वैभव, स्वभाव सुद्धा गोड आहे, गाणं सुद्धा गोड आहे, आणि एक सांगू, माणसाचं बोलणं सुद्धा गोड आहे. अगर बजानी ही हो तो जरा जोर से बजाओ. स्वभाव गोड आहे, आणि मला असं वाटतं थोडा गुण कमी असू द्या गड्या, पण माणसाचा स्वभाव गोड पाहिजे. बरोबर ना? कला थोडी कमी असू द्या, पण स्वभाव चांगला पाहिजे. माणसाला किती येतं कळत नाही बुवा, पण स्वभाव दड नाही. काय कामाचे विठाला विठाला. आणि म्हणून तुकाराम महाराज आहेत, त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. माझ्या डाव्या बाजूला अतिशय ताकदीचे मृदंग वादक तुम्ही बघतच आहात. मी सुद्धा तसा फरक तुमच्यामध्ये जरा बराच फरक पडला आता पहिल्यापेक्षा. म्हणजे वजनही आले, तसं वजन पहिल्यापासूनच आहे. पण बघा, अतिशय सुंदर मृदंग वाजवतात, ताकदीनं वाजवतात, गोडाव्याने वाजवतात, नोहे नोहे आत्मविश्वासाने वाजवतात, जीव तोडून वाजवतात. वाजवणं, गाणं हे जीव तोडून असावं, बोलणं हे जीव तोडून असावं, तेव्हा ते देवापर्यंत पोचतं बुवा. सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचणं यात काय नवले बुवा. आमचं वादन गायन, आमचा आवाज हा देवापर्यंत पोहोचला पाहिजे, आणि देवापर्यंत पोहोचण्यासाठी आमचं गाणं, आमचं वादवणं हे हृदयापासून असलं पाहिजे, आणि तेवढ्याच ताकदीचं वादन आहे आमच्या सटले गुरुजींचं. आणि म्हणून त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. माझ्यासोबत आलेले आमचे हरिभक्तपरायण योगेश महाराज गायके साहेब, ते पोलीसवाले आहेत, स्वतः गायकही आहेत, कीर्तनकार आहेत, पण अगदी तसे ते साधे भोळे माणसं आहेत. पण माणसानं साधं राहावं आणि विचार हे उच्च असले पाहिजेत. तसं त्यांचं राहणीमान साधं आहे, पण त्यांचे 2-3 कादंबऱ्या आहेत. हा, पोलीस तपासाचा त्यांचा मोठा संग्रह सुद्धा आहे, आणि स्वतः कीर्तनकार आहेत, स्वतः चांगले गायक आहेत. पण आज योगायोगाने नाथषष्ठी चालू आहे, आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वजण या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून साहेब सुद्धा सोबत आहेत, माझ्यासोबत असणारे प्रथमचे उद्धव महाराज सुद्धा आहेत. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आपल्या या ध्वनी मुद्रेतून आपल्या कर्णपटलावरती जो सुंदर असा आवाज जातोय, एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. फार सुंदर गागरे साऊंड, खडकवाडी, बरोबर ना? हा, अतिशय सुंदर. ते त्यांना सगळं कळतंय, बास ट्रबल कुठं कमी करायचं आहे, कुठं जास्त करायचं आहे, आणि बरोबर मापात कमी जास्त करा, मापात कुचरपणा करू नका. विठाला विठाला. ते दिलदार व्यक्तिमत्व आहे, हसरे आहेत, म्हणून मी बोललो, नाहीतर खऱ्या अर्थानं मी जास्त बोलत नसतो. पण छान आहेत, अतिशय सुंदर सिस्टम लावली आहे. तुम्ही सुद्धा अतिशय सुंदर आहात. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तनाकडे वळतो. विठाला महाराज म्हणतात की खऱ्या अर्थानं आमचा संतांच्या पायावरती विश्वास आहे. काय विश्वास आहे? त्याचं कारण असं आहे की या जगाच्या पाठीवरती संतच केवळ आमचं हित जोपासतात. एक सांगू, एक तर संत आपलं खऱ्या अर्थ हित जोपासतात. हित जोपासणं म्हणजे काय बुवा? ऐका, हित जोपासणं म्हणजे काय? तर मला असं वाटतं, आम्हाला आमच्या हिताच्या ठिकाणी जाग करणं म्हणजे हित जोपासणं आहे. विठाला हित जोपासणारे सर्वसामान्य माणसं सुद्धा आहेत, नाही असं नाहीये. माणसं रोज सोबत राहतात, पण एखादी वेळेस ते आमचं हित जोपासतीलच की नाही हे सांगता येत नाही बुवा. जवळ राहतात कधी कधी, पण आम्ही जर वाईट मार्गाला जात असेल ना बुवा, तर मला असं वाटतं आमच्या सोबतच्या माणसाने सांगितलं पाहिजे की गड्या तू चुकतोय, गड्या तिकडे जाऊ नको. पण जर ते जा म्हणत असतील तर हे आमचे हितचिंतक आहेत का? नाही आहेत बुवा. जे आम्हाला सत मार्गाला लावतात ना, ते खरे आमचे हितचिंतक आहेत, आणि ते खरे आम्हाला जागा करणारे आहेत. विठाला मला एक सांगा, आता इथं बरेच आज यजमान म्हणून तरुण पोर आहेत. हा, आम्हाला कीर्तनाला घेऊन येणारा माणूस सोबत पाहिजे. आम्हाला आमचा हितचिंतक कीर्तनाला घेऊन येणारा पाहिजे का आम्हाला धाब्यावरती घेऊन जाणारा पाहिजे? बोला 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 बोला. कसा पाहिजे? जो आम्हाला कीर्तनाला घेऊन येईल ना, असा कोणतरी पाहिजे ना. खरा हितचिंतक हाय बुवा. विठाला चला, संत आमचं हित
मीच जोपासतात, अर्थात काय करतात तर ते आम्हाला जाग करतात. आता जाग करतात याचा अर्थ असा आहे की आम्ही झोपलेलो असलं पाहिजे. बरोबर ना? आम्ही झोपलेलो असलं पाहिजे ना? नाहीये. पण खरं सांगू तुम्हाला, आम्ही दिसताना जागे दिसतोय पण आम्ही झोपलेलोच आहेत. कारण ज्या अर्थी संत जागा करतायत ना त्या अर्थी आम्ही झोपलोय बुवा. मग आम्ही कशाच्या ठिकाणी झोपलोय? एक सांगू, आम्ही जागे आहोत पण प्रपंचाच्या ठिकाणी, आम्ही जागे आहोत पण व्यवहाराच्या ठिकाणी, आम्ही जागे आहोत एकमेकाच्या देण्या घेण्यामध्ये जागे आहोत. मला असं वाटतं याला जागं राहणं म्हणत नाही, आमच्या स्वहिताच्या ठिकाणी जागं राहणं याला जागं राहणं म्हणतात. हो, आता स्वहित म्हणजे काय, कोण आहे स्वहित म्हणजे काय? एक सांगू तुम्हाला, संत आम्हाला स्वहिताच्या ठिकाणी जागा करतात आणि जे स्वहिताच्या ठिकाणी जागा करतात ना तेच खरे संत आहेत बुवा. आता स्वहित म्हणजे काय तर मला असं वाटतं थोडंसं चिंतन करतो एक 10-15-20 मिनिटं आणि मग आपले चेहरे पाहून बोलण्याचा प्रयत्न करतो. विठाला विठाला हो, स्वहिताच्या ठिकाणी जागा होणं म्हणजे काय तर मला असं वाटतं की आम्ही खऱ्या अर्थानं जन्माला आलोय. हा, आम्ही जन्माला आलोय पण जन्माला आल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही कशासाठी जन्माला आलोय, आम्ही कोण आहोत याचा काहीतरी विचार आम्ही केला पाहिजे. वा विठाला एका आईच्या उदरामध्ये आम्ही जन्म घेतलाय, जन्माला आलोय पण जन्माला आल्यानंतर आमचा जन्मच कशासाठी आहे हा पहिला प्रश्न आहे बुवा. कशासाठी जन्म आहे? प्रत्येक जण जन्माला आलाय, जन्माला आल्यानंतर प्रत्येक जण कार्य करतोय बुवा. मला असं वाटतं अरे जन्माला आल्यानंतर प्रत्येकाने खऱ्या अर्थानं ध्येय ठरवलेलं आहे. डॉक्टरांच्या जर घरी गेलो बुवा आम्ही तर डॉक्टरपासून खऱ्या अर्थानं लहान लहान लेकरं, त्यांच्या घरचे कुटुंबातील लेकरं सुद्धा काय करतात तर जशी डॉक्टर करतात ना, येथ वडील जे जे करती तर या नाम धर्म ठेवीती एरतीची अनुष्ठुती सामान्य सकळ. जसं घरी वातावरण असेल ना तसं ते लेकर जगण्याचा प्रयत्न करतात. डॉक्टर सुद्धा आपल्या लेकराला डॉक्टरच बनवावं यासाठी खऱ्या अर्थानं ध्येय फिक्स करत असतो. बरोबर ना? हा, शिक्षक सुद्धा आपल्या मुलाला त्यांना शिक्षक व्हावं यासाठी ध्येय फिक्स करतो बुवा. एक सांगू, जे जे माणसं ज्या ज्या क्षेत्रात आहे प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या लेकराने हे व्हायला पाहिजे बुवा, हे झालं पाहिजे. शेतकऱ्याला असं वाटतं का की माझा लेकरू शेतकरी झाला पाहिजे? हा, त्यानं त्याचं हित ठरवलं असतं बुवा. चला, प्रत्येक जण ध्येय ठरवतोय, मी सुद्धा ध्येय ठरवलंय. सकाळी पैठणमध्ये होतो, आज आपल्या गावामध्ये आहे आणि उद्या दुसऱ्या गावाला जायचंय. ध्येय फिक्स केलंय बुवा. सर्वसामान्य माणसं जीवन जगत असताना आपलं ध्येय फिक्स करतात. मला खरं सांगा, आम्ही जन्माला आल्यापासून आम्ही आमचं ध्येय कधी फिक्स केलंय का? बोला, काय ध्येय आमचं? कशासाठी जगतोय आम्ही? काय करायचंय आम्हाला? कोण आहे मी? कुठून आलोय मी? कशासाठी सगळं चाललंय? हे का आमचं एकच चालू आहे, नित्य उठोनिया खावयाची चिंता. हेच आहे ना, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, ल्यावे खावे बरवे, असावे सदैव. अरे हीच आमची हाव आहे बुवा. आयुष्यभर आम्ही हेच करतोय पण खऱ्या हिताच्या ठिकाणी आम्ही झोपलेलो आहोत. कारण आम्ही काहीतरी विचार केला पाहिजे की मी कोण आहे. हा, अहम कतोमिदम, मी कुठून आलोय? ओ दुरुनी आलो मी गा, दुःख झाले दारुनी. कुठून आलोय मी? काय करायचंय मला? कुठं जायचंय मला? कोण आहे मी? आहे मी हा कोण? करावा विचार. आहे मी हा कोण? करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आहे मी विचार, आहे मी हा कोण? करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती. आहे मी हा कोण? करावा विचार, करावा विचार. आहे मी कोण? करावा विचार, करावा विचार. ऐसा कोण? करावा विचार. आहे मी हा कोण? करावा विचार. म्हणे
अशोक भाऊ मला खरं सांगा, कधीतरी आम्ही हा विचार केलाय का? कोण आहे मी, काय करायचंय मला? एक सांगू, आम्ही कोण आहोत याची जे जाणीव करून देतात ना बुवा, त्यांना संत म्हणतात. कोण आहे मी? अहम कतोमिदम, मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी, मीच देव आहे. आणि या तत्वावर जे आम्हाला आरूढ करून देतात ना बुवा, त्यांना संत म्हणतात. विठाला विठाला विठाला. मला असं वाटतं प्रत्येकाच्या हृदयात तो विराजमान आहे. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम. सर्वा घटी राम देहा देही एक. विठ्ठल जळी स्थळी भरला, सीता ठाम नाही उरला. म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल जळी स्थळी भरला, सीता ठाव नाही उरला. दृष्टी पाहिला विठ्ठलची विठ्ठल. अजून दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल. जरा टाळ्या जरा जोरात वाजत नाहीत इकडे. फक्त एवढाच घोळका टाळ्या वाजवता, पाठीमागच्या अजिबात वाजवत नाहीत. जरा सगळ्यांनी टाळ्या वाजवा की. टाळी वाजवली पाहिजे माणसानं. तुमच्या टाळीनं एखादी वेळेस आमच्या गायकाचं प्रोत्साहन वाढेल आणि एका चाली 2-2 चाली गातील. गातील ना. तुमच्या टाळीमुळे आमच्या वादकाला प्रोत्साहन मिळेल आणि वाजवता वाजवता एखादा मुकडा अलगत निघून जाईल. टाळी वाजवायला काय अडचण आहे बुवा? बरं बाकी तुम्ही काय देणार? नाही ना, फक्त टाळी देणार आहात. टाळी दिली पाहिजे बुवा. चला, मला असं वाटतं, ओ टाळी वाजवावी गुढी उभारावी. ओ टाळी वाजवावी गुढी उभारावी. हरी वाट ही चालावी पंढरीची, पंढरीची वाट ही चालावी. पंढरीची वाट ही चालावी. टाळी वाजवावी यासाठी गायले. सा ग म प प म प नि प म प ग म प म ग म ग सा ग म प ग म प नि सा नि प म ग म प म ग म ग ग ग. एवढंच येतं मला. यांचं ऐकून ऐकून गातो. विठाला विठाला विठाला. टाळी वाजवली पाहिजे. मला असं वाटतं संत आम्हाला जाग करतात बुवा, आमच्या स्वहिताच्या ठिकाणी जागा करतात. मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. विठ्ठल जळी स्थळी भरला, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. मीच देव आहे. ममै वंश जीवलोके जीव भू सनातनः मन षष्टानि इंद्रियानि प्रकृतिस्थानि कर्षति. मला असं वाटतं तो सगळ्यांच्या हृदयात आहे आणि प्रत्येकाच्या हृदयातला देव जो दाखवतो ना बुवा, त्यांना संत म्हणतात. विठाला विठाला. संत आम्हाला जागे करतात. हो आता जागा रे भैनो जागा, आता जागा रे भैनो. आता 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 जागा रे भैनो जागा. आता जागा रे भैनो जागा. हरी चोर निजल्यानो नाडून भागा रे. चोर निजल्यानो नाडून भागा भागा.
भागा आता जागा रे बहिणो जा वा वा आता जागा रे बहिणो हो जागा 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 आता जागा रे बहिणो जा जागा आता जागा रे बहिणो जागा आता जागा रे बहिणो जागा 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 रे भागा रे जागा रे हा जागे भारे आता ओ स्मरण करा पंढरी नाता भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. सरपंच अहो संत जागा करतात, कशाच्या ठिकाणी जागा करतात सांगू तुम्हाला? धनाच्या ठिकाणी संत आम्हाला जाग करतात. हा, द्रव्याच्या ठिकाणी संत आम्हाला जाग करतात, दाराच्या ठिकाणी संत आम्हाला जाग करतात, कुटुंबाच्या ठिकाणी संत आम्हाला जाग करतात. का? त्याचं कारण आहे बुवा, या जगतामध्ये याच्यापैकी आमचं कोणीच हित जोपत नाही बुवा. माझे स्वहित नेनती कोणी, बरोबर ना? हा, कोण माझं हित जोपासतं बुवा? कोणीच नाही बुवा. हा, धनाच्या ठिकाणी जागा करतात. मला खरं सांगा, पैसा प्रत्येकाला आवडतो, पण तरी सुद्धा तुकोबारे असतील, संत असतील, आम्हाला धनाच्या ठिकाणी का जागा करतात? मी बसलेल्यांना प्रश्न करतो, पैसे तुम्हाला आवडतात की नाही सांगा? तुम्ही म्हणता महाराज तुमच्याकडे बघा आधी, म्हणताल ना? मला असं वाटतं, अरे हे जयानं आवडे ऐसा कोण आहे? प्रत्येकाला धन आवडतं बुवा. इथं लहान लहान लेकरं आहेत ना, यांना सुद्धा पैसा फार आवडतो बुवा. हा, माणूसच नाही जगतामध्ये की ज्याला धन आवडत नाही साहेब. हा, या लहान लेकराला आम्ही जर काही काम सांगितलं संपत बुवा, तर ते पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. हा, दाम करी काम वेड्या, दाम करी का. मला खरं सांगा, एवढी मांदी आली. सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई, ओ भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, पैसे के भाई भाई रे, पैसे के दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे, दिल का साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई, नहीं रे कोई. सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई. वाह, ओ दिल का साथी कोई नहीं रे. प्रत्येकाला पैसा आवडतो बुवा. जोपर्यंत खिशात पैसे येत ना सरपंच, तोपर्यंत लोक आम्हाला किंमत देतात, नाहीतर माणसं किंमत देत नाहीत बुवा. काय? धन बैताला की सर्व मान्यता आहे जगी. वा वा वा. मान्यता आहे जगी. वा वा. मान्यता आहे जगी. धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. सर्व मान्यता आहे जगी. मान्यता आहे जगी. मान्यता आहे जगी. आज की आनंद की जय हो. ओ धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. आज मला गायचं कामच नाहीये बुवा. एवढी सुंदर माणसं आहेत बुवा. हा, पैसा पैसा तेरो तीन नाम, परशा परशुआनी परशुराम. पैसे नसू द्या आमच्या गावचा परशा आहे. हा, आणि पैसे असू द्या आमच्या गावचे परशुराम शेठ आहेत ते.
चला काही गोष्टी आता लाईव्ह चालू आहे ना म्हणून थोडस बाजूला आलो बाकी काही नाही विठाला विठाला चला, पैशाला किंमत आहे हो अपने पल्लू में पैसा हो तो अपने पल्लू में पैसा हो तो सब कोई सलाम करे हो अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले ओ कोई न मीठा बोले मग बायको सुद्धा बहीण सुद्धा म्हणते जोवरी चलन गा पैशाला किंमत आहे हो भाई रे सब पैसे के भाई हो भाई रे सब पैसे के भाई प्रत्येकाला धन आवडतं बुवा पैशाशिवाय काही काम होत नाही पण तरी सुद्धा संत आम्हाला धनाच्या ठिकाणी जाग का करतात त्याचं कारण असं आहे अरे या द्रव्याच्या पाठीमाग कळी काळाचा लाग आहे भागवतामध्ये 15 अनर्थ सांगितले बुवा द्रव्याची आहे मागे कळी काळाचा लाग आणि म्हणून या संघ खोटा त्याचा कळते का कारण या धनामुळे तुका म्हणे धन आणि धनासाठी देती प्राण भाऊ भावाचा काटा काढतो बुवा फक्त धनासाठी मला खरं सांगा तिजवर बांधासाठी अरे आयुष्यभर भाऊ आम्हाला एकमेकाला बोलत नाही बुवा मला खरं सांगा मग हे धन आमच्या काय कामाचं आहे हा आणि म्हणून संत आम्हाला जागा करतात विठाला 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 धनाच्या ठिकाणी जागा करतात दाराच्या ठिकाणी जागा करतात दारा म्हणजे काय तर दारा म्हणजे पत्नी आता या विषयावरती मला फारसा हात घालायचा नाहीये हा कारण ह्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहेत ना अनुसत्या बहिणी नाहीत बुवा तर त्या लाडक्या बहिणी आहेत म्हणून मला या विषयावरती हात घालायचा नाहीये पण दारापासून सुद्धा संत आम्हाला सावध करतात कुटुंबापासून सावध करतात चला चला अरे जाग करतात जाग करणं म्हणजे आमचं हीच जोपासना आहे एक सांगू तुम्हाला म्हणून आम्ही संतावरती विश्वास ठेवला पाहिजे एक तर आम्ही संतावरती विश्वास ठेवा एक आम्ही ग्रंथावरती विश्वास ठेवा एक आम्ही देवावरती विश्वास ठेवा एक देवाच्या नामावरती विश्वास ठेवा एक गुरुवरती विश्वास ठेवा एक आमच्या मायबापावरती विश्वास ठेवा एक मित्रावरती विश्वास ठेवा पण मित्र तसा असेल तर कळलं तर बघा हा नाहीतर सोबत राहत असेल आणि सोबत राहून जर आमचा घात करत असेल बुवा तर याला मित्र म्हणता येत नाही हा एक सांगू मित्र कसा असला पाहिजे वाट चुकणार नाही या पोरांसाठी आम्ही गायलंही पाहिजे बुवा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा ओ दुःख अडवायला उंबऱ्या सारखा ओ मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा तुम्हाला आरसा माहिती आहे ना आरसा मला असं वाटतं आरसा कधीच आम्हाला गोऱ्या माणसाचा काळा माणूस करून दाखवत नाही दाखवतो काळ्या माणसाचा कधीच आरसा गोरा करून आम्हाला दाखवत नाही बुवा एक सांगू जेवढा भारी मोबाईल घ्याल तुम्ही कळलं तर बघा जेवढा भारी मोबाईल घेला बुवा आपण आता माझ्याकडे दोन आहेत हा जरा हलका आहे त्यापेक्षा हा जरा बरा आहे हा थोडा ओरिजिनल आहे म्हणजे थोडं खरं सांगतो हा काहीच खरं सांगत नाही जेवढं भारी आहे बुवा तेवढं खोटं आहे
कारण हा गोऱ्या माणसाला काळही करतो आणि काळ्या माणसाला गोरही करतो. कळले? आणि मला असं वाटतं मित्र असा असला पाहिजे, आरशासारखा असला पाहिजे. जसा मी आहे ना तसंच जर तुम्हाला दाखवत असेल ना तर तो आमचा खरा हितचिंतक आहे. वा विठ्ठला विठ्ठला. म्हणून आमचा मित्र सुद्धा तसा असला पाहिजे. मित्रावर विश्वास पाहिजे, ग्रंथावरती विश्वास पाहिजे, देवावरती विश्वास पाहिजे, देवाच्या नामावरती विश्वास पाहिजे. एखादी वेळेस तुमचा विश्वास देवावरचा कमी असू द्या. काय 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 एखादी वेळेस तुमचा विश्वास देवावरती कमी असू द्या, देवाच्या नामावरती मात्र परखड पाहिजे बुवा. कारण देवाच्या नामानं सगळं काही होतं. मला तर असं वाटतं कधी कधी देवाकडनं होत नाही. कारण त्याच्या नावाचा महिमा त्यालाच कधी कधी कळत नाही बुवा. तुझी ये नामीचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. त्याच्या नामाचा महिमा त्यालाही कळत नाही बुवा. पण सांगू तुम्हाला, आम्ही त्याचं नाव घ्या, आमच्या जीवनात जर काही बदल झाला नाही बुवा तर मला असं वाटतं आम्ही कीर्तन बंद करू. काय नोहे केले का चिंतिता विठ्ठले. देवाच्या नामावर विश्वास पाहिजे. मला असं वाटतं इथं जातीला धान्य त्या ठिकाणी प्राधान्य नाहीये. इथं जातीला प्राधान्य नाहीये. इथं तुम्ही विशिष्ट धर्माचे आहात प्राधान्य नाहीये. मला असं वाटतं तुम्ही वेगळ्या कुळातले आहात प्राधान्य नाहीये. मला असं वाटतं तुम्ही फार श्रीमंत आहात प्राधान्य नाहीये बुवा. तुम्ही मुख्यमंत्री आहात प्राधान्य नाहीये. राष्ट्रपती आहात प्राधान्य नाहीये बुवा. किंमत कशाला आहे? इथं किंमत देवाच्या भजनाला आहे, किंमत देवाच्या नामाला आहे. देवाच्या नामाला किंमत. आम्ही विशिष्ट विशिष्ट जातीचे आहोत, काही किंमत नाहीये. सकळासी येते आहे अधिकार, सकळासी येते आहे अधिकार, सकळासी येते आहे अधिकार, सकळासी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, हरीच्या नामे. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, विठ्ठल म्हणा वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, म्हणा देवाच्या नामाला किंमत देवा. तुका म्हणे नाही जाती सवे काम, धन्यता कसाला आहे? ओ ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची धन्य, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. बघता बघता 10:30 वाजलेत. काय हा धन्यता कशाला आहे? ऐका ऐका ऐका, देवाच्या नामाला धन्यता आहे, जातीला धन्यता नाही बुवा. किंमत देवाच्या भजनाला आहे, किंमत देवाच्या नामाला आहे. एक सांगू तुम्हाला, तुम्ही 500 रुपयाची नोट बघितली बघितली पैसे पाहिले? ए बाळा, 2 रुपयाची नोट तू बघितलीस? 1 रुपयाची, 5 रुपयाची, 5ची पाहिली, 2000ची पाहिली असेल पण ती आता राहिली नाही, है की नाही? 3 रुपयाची पाहिली आहेस होय? 3 रुपयाची पाहिली आहे ती अजून जन्माला आली नाही. हा आता ऐका, 500 रुपयाची नोट तुम्ही बघितली आहे. मला असं वाटतं या 500 रुपयाच्या नोटीला किंमत कधी बोला, कधी किंमत आहे? कीर्तन कलाला दिल्यावर, दान केल्यावर कधी किंमत आहे बुवा. या 500 रुपयाच्या नोटीला किंमत कधी? ज्या वेळेस त्या नोटीवरती गव्हर्नरची सही येईल आणि शिक्का येईल ना, तेव्हा तिला किंमत आहे. नाहीतर तो कागद आहे बुवा. हा कितीही तुम्ही द्या कोणाला, अजिबात चलत नाही बुवा. तसं या 3.5 हाताच्या शिरावरती जोपर्यंत माझ्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची सही येत नाही बुवा, तोपर्यंत याला अजिबात किंमत नाहीये. तोपर्यंत किंमत नाहीये. अरे किंमत कशाला आहे? तर देवाच्या नामाला आहे. आणि ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही ना, ते सर्पाचं बीळ आहे. नामाविन मुख
ओ जीवानो हे काळ सर्प आहे जीवानो हे काळ सर्प आहे जीवानवे काळ सर्प आहे जीवानवे काळ सर्प आहे देवाच्या नामावर विश्वास ठेवा. काय 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 ग्रंथावर विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही माणसानं शास्त्रावरती विश्वास ठेवला पाहिजे. शास्त्र काय करतं तर शास्त्र आमच्यातलं 25% अज्ञान घालवतं बुवा. ग्रंथ श्रवण केले, ग्रंथ वाचले ना आम्ही तर आमच्यातलं 25% अज्ञान हे ग्रंथ घालवतात. नोहे नोहे 25% अज्ञान हे आम्ही स्वतः घालवायचं. कशानं? नामस्मरणाने, ध्यान धारण्याने, चिंतनेने आम्ही 25% अज्ञान आमचं घालवायचं. 50% अज्ञान स्पेशल संत घालवतात. म्हणून त्यांच्यावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. विठाला विठाला ग्रंथावरती विश्वास ठेवा. आमचे गुरुजी विठ्ठल महाराज राठोड यांच्या मुखातला एक दृष्टांत ऐकलाय बुवा. बघा अतिशय सुंदर दृष्टांत आहे. गुरुजी म्हणतात की आम्ही ग्रंथावरती विश्वास ठेवला पाहिजे, आम्ही शास्त्रावरती विश्वास ठेवला पाहिजे. शास्त्र काय करतात बुवा? शास्त्र आमच्यावरती कृपा करतात. किती आमचा विश्वास पाहिजे शास्त्रावरती. बघा एका गावामध्ये आपलं असं गाव आहे बुवा, असं सुंदर गाव आहे. एवढा दृष्टांत सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो. बघा असं सुंदर गाव आहे आणि गावाच्या बाहेर एक श्रीमंत माणसाचा बंगला आहे. पोरांनो कळते ना? श्रीमंत माणसाचा बंगला आहे आणि त्या घरामध्ये तो खऱ्या अर्थाने एकटाच राहतोय. आता ऐका, एक दिवस रात्रभर पाऊस चालू आहे, सकाळी पाऊस चालू आहे, एवढा पाऊस चालू आहे की पाऊस धो धो चालू आहे. भन्नाट वारा सुटलेला आहे, विजेंचा कडकडाट पडलाय बुवा. सकाळपासनं तो ग्रस्त आपल्या घरामध्ये आहे आणि दूरवरती घराच्या समोर एक फार मोठं जुनं चिंचेचं झाड आहे. बघा तुम्ही इथं बरेचसे जुने माणसं आहेत. पहिले झाडे असे होते की त्या झाडाखाली दिवसा जरी आपण गेलो बुवा तरी सुद्धा आम्हाला काळोख दिसायचा. एवढी मोठमोठी झाडं होती. अरे त्या काळात झाडही मोठी होती, त्या काळात माणसंही मोठी होती. नोहे नोहे माणसाचे मन सुद्धा त्या काळात मोठीच होती ना. हा आजकाल माणसाचे मन सुद्धा कमी झाले, माणसं सुद्धा कमी झाले आणि याच माणसाने झाडं सुद्धा कमीच केले. बघा मला सांगायचं काय, भलं मोठं चिंचेचं झाड आहे बुवा आणि त्या झाडाखाली एक महिला, एक स्त्री सकाळपासून खऱ्या अर्थानं अरे फनाट वारा सुटलाय, धो पाऊस पडतोय, विजेचा कडकडाट चालू आहे, पण ती महिला मात्र त्या झाडाखाली बसलेली आहे. अरे चिंब पावसाने भिजली बुवा. हा ग्रस्त मात्र घरातनं बघतोय की सकाळपासून एक महिला त्या चिंचेच्या झाडाखाली बसलेली आहे. बघता बघता सकाळ निघून गेली, दुपार झाली, अरे सायंकाळचा वेळ त्या ठिकाणी आलाय, अंधार पडलाय, पण अजून सुद्धा महिला त्या चिंचेच्या झाडाखाली बसलेली आहे बुवा. पाऊस पडतोय, वारं सुटलेलं आहे. याला गयाबाया आली, यानं आवाज दिला, ओ ताई सकाळपासून पाहतोय तुम्ही त्या चिंचेच्या झाडाखाली बसलेला आहात, काय कारण आहेत? या इकडे. खऱ्या अर्थानं इथं जागा आहे, तुम्ही इथं राहू शकता. ती स्त्री खऱ्या अर्थानं तिकडनं धावत आली, दारात उभा राहिली. त्या ग्रस्तानं विचारलं, ताई अहो मी सकाळपासून पाहतोय तुम्ही त्या झाडाखाली बसलेला आहात, पावसात भिजत आहात, तुमचं घर कुठं आहे, तुम्ही राहता कुठं, तुमचे पतिदेव कुठे आहेत? त्यावेळेस ती ताई म्हटली की खरं सांगू या जगामध्ये माझं कोणीच नाहीये, मी एकटी राहते. काय याला खऱ्या अर्थानं जरा मन याचं गहिवरून आलं आणि त्यानं त्या ताईला सांगितलं की एक काम करा ताई, आता तुम्ही एक काम करा, रात्र फार झाली आहे, पाऊस पडतोय, विजेचा कडकडाट चालू आहे, माझं घर मोठं आहे, मी एकटाच राहतो आणि या पडशीमध्ये एक रूम आहे, या रूम मध्ये तुम्ही रात्र काढा आणि सकाळी सकाळी तुम्ही तुमच्या मार्गाला निघून जा. रात्र कशी बशी खऱ्या अर्थानं ओलांडत चालली आहे. अरे पहाटचा प्रसंग आहे. मी सांगेल बुवा महिलांचा स्वभाव आहे. बघा त्यांचा स्वभाव आहे, सकाळ झाली रे झाली की त्या ती खऱ्या अर्थानं स्त्री उठल्या गेली बुवा. ती महिला उठली, तिनं घर झाडून काढलं, सडा स्मरांजन केलं, रांगोळ्या काढल्या आणि बघता बघता चहा करून त्या महिलानं आयता चहा याच्या बेडरूम मध्ये ती घेऊन आली, आवाज दिला, चहा घ्या. यानं पाहिलं, याला कधी सवय सुद्धा नव्हती कशाची, आयता चहा आणण्याची, कारण तो एकटाच राहायचा. हातात चहा घेतला, चहा सुद्धा त्यानं घेतला. ती महिला निघून गेली, स्वयंपाकाला लागली. बघता बघता दिवस निघाला आणि हा आता कामाला निघणार आहे बुवा, ड्युटीला निघणार आहे, डब्बा तयार आहे, डबा भरलेला आहे, जेवण केलं,
ड्युटीला निघून गेला. बघता बघता पुन्हा रात्र निघून त्या ठिकाणी दिवस निघून गेलाय आणि सायंकाळच्या प्रसंगी हा घरी आला. दारात बकीट ठेवलेली आहे, ऐका, गरम पाणी ठेवलंय, हातपाय धुतले आणि दारातून खऱ्या अर्थानं घरात आला. परत जेवण केलं. नोहे नोहे बघता 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 5-6 महिने निघून गेले. या स्त्रीला जायचं होतं हेही ते विसरून गेले आणि नोहे नोहे हे दोघं एकत्र आले आणि या दोघांनी आता खऱ्या अर्थाने एकत्र यायचं ठरवलं. या दोघांनी लग्नच करून टाकलं बुवा. ऐका पुढे पुढे ऐका. दोघांनी लग्न केलं आणि नोहे 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 बऱ्याच दिवसाचा कालखंड गेला. एक दिवस दिवसभर दमून हा ग्रस्त घरी आला आणि रात्री यानं दमलेला होता संपत महाराज आणि यानं आपल्या बायकोला आवाज दिला. काय लक्षपूर्वक सगळे ऐकतात बघा की. ऐका 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 बघा. यानं आवाज दिला, अगं मला तहान लागलेली आहे, मला पाणी घेऊन ये. तेवढ्यात ती म्हटली, तुम्हीच दमले नाही, मी सुद्धा आज फार दमलेली आहे. तुम्ही स्वतः उठा, किचन मध्ये जा, तुम्ही स्वतः पाणी प्या आणि येताना मला सुद्धा. वा क्या बात आहे, अनुभवाचे बोलेत बॉय. मला सुद्धा घेऊन या. प्रत्येक जण म्हणलं हो मला घेऊन या है की नाही. अनुभवाचे बोल आहेत. बघा मी सांगेल बुवा मलाही घेऊन या. ती ऐकायला तयार नाहीये. तो जरा रागवला आणि रागवला म्हणून खऱ्या अर्थानं ती म्हटली बरं ठीक आहे आणते बुवा. ती आता साहेब जातीवरती आली आणि तिनं सांगितलं महाराज. तिनं बघता बघता आपल्या हाताला आज्ञा दिली आणि हाताला सांगितलं की जा आणि पाणी घेऊन ये. तो हात त्या बेडरूम मधून बाहेर पडला, हॉलमध्ये आला, हॉलमधून तो हात किचनमध्ये गेला, किचनमधून तो हात परत पाणी घेऊन पुन्हा बेडरूम मध्ये आला. आता ऐका सटले गुरुजी, जसा हात बेडरूम मध्ये वापस आला ना बुवा तसा 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 याचा नादिंदिन्ना 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 चालू झाला. कारण त्याला आता कळालं की अरे ज्याच्यासोबत मी लग्न केलं ना ती स्त्री नाहीये, तर त्या चिंचेच्या झाडाखालची ती एक हाडळण आहे, ती एक पिसाच्य योनी आहे, ती एक ब्याड ऊर्जा आहे, तिच्यासोबत मी लग्न केलंय. आणि बघा आता हाडळणी सोबत लग्न केले हे ज्यावेळेस याला कळालं त्यावेळेस त्याचं मन कसं होत असेल. हा एक सांगू तुम्हाला, अशा बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये अरे तुम्ही एवढं काय हसला, याचा अर्थ तुम्ही दुसरीकडे कुठेतरी गेलात. मला तिकडे जायचं नाहीये. विठाला विठाला याला कळालं गड्या की आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं संघर्ष वेगळा झालाय. महाराज रात्र कशी बशी काढली. ऐका ऐका ऐका, दृष्टांत फार सुंदर आहे आणि याच्यापेक्षा सिद्धांत याहीपेक्षा सुंदर आहे बुवा. सिद्धांत फार सुंदर आहे. आमचा विश्वास पाहिजे, आमचा विश्वास ग्रंथावरती पाहिजे, यावरती बोलतोय बुवा. रात्र निघून गेली, सकाळी सकाळी हा उठला. आता डबाही तयार नाहीये, जशाच तसा निघाला आणि ड्युटीला गेला बुवा. एक सांगू, ड्युटीला गेल्याबरोबर साहेब त्या ग्रस्तानं आपल्या जीवनातली घडलेली सर्व हकीकत त्यानं आपल्या मित्राला सांगितली. एक सांगू तुम्हाला, आमच्या सुद्धा जीवनामध्ये आमच्यावरती कितीही मोठं संकट येऊ द्या गड्या, कितीही मोठी अडचण येऊ द्या, एखादा मित्र असा जोपासा की आमचं दुःख मित्राला सांगितलं पाहिजे, मित्राला सांगितलं पाहिजे. अरे सांगेल बा पोरींना सुद्धा, अरे किती संकट येऊ द्या, किती खऱ्या अर्थानं आमच्यावरती अरे दगडरळ कोसळू द्या, पण तरी सुद्धा आत्महत्येचा विचार अजिबात करू नका. जीवनात संकट किती येऊ द्या पण मरणाकडे कोणी जाऊ नका बुवा. आपल्या मैत्रिणीला, आपल्या सखीला, आपल्या सख्याला आपल्या जीवनातलं दुःख सांगा. मन एकदा मोकळं झालं की पुढे येणारं खऱ्या अर्थानं दुर्घटना टळल्याशिवाय राहत नाही. मित्र असा असला पाहिजे, आम्ही त्याला सांगितलं पाहिजे. सगळं काही याने घडलेली हकीकत त्याला सांगितली. तो म्हटला गड्या अरे काय काळजी करतो, मी तुझ्या पाठीशी आहे. काय काळजी करतो तू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या पाठीशी म्हणल्यानंतर त्यानं विलास सांगितला साहेब. एका कागदामध्ये अरे चुलीमधली राख घेतली आणि त्या कागदावरती ठेवली, पुडी बांधली आणि जशी पुडी बांधली तशी या ग्रस्ताच्या हातात दिली. त्यानं खिशात ठेवली आणि खिशात ठेवून विश्वास ठेवला आणि खिशात ठेवून तो दारात उभा राहिला. आवाज दिला, दार उघड. दार उघड असा आवाज दिला. तसा आतून आवाज आला, आधी खिशातली पुडी बाहेर फेकून या, तेव्हा दार उघडते. काय काय काय, आधी खिशातली पुडी बाहेर फेकून या. असं म्हणता क्षणी याला आता आत्मविश्वास याचा वाढला की अरे माझ्या खिशातली पुडी काम करायला लागली. काय खिशातली पुडी काम करायला लागली. एक सांगू तुम्हाला, अशा सध्या बऱ्याच जणांच्या पुड्या काम करतायत. नोहे नोहे बऱ्याच जणांचं पुड्यावरच चालू आहे. विठाला विठाला विठाला
मारला बुवा, दार उघड म्हटल्यावर दार उघडत नाहीये, दार लोटलो, आत प्रवेश केला. ऐका 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 ऐका, आत प्रवेश केला आणि आत जाता क्षणी आत गेल्यावरती यानं खिशातली पुडी काढली आणि पुडी सोडली बुवा. जशी पुडी सोडली ना तसं आतली बॅड ऊर्जा, आतली पिसाची योनी, घरातली निगेटिव्ह ऊर्जा घरातून बाहेर निघून गेली. आता ऐका, जे वैज्ञानिक आहेत त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह थिंकिंग आणि निगेटिव्ह थिंकिंग आहे ना, अरे निगेटिव्ह ऊर्जा घरातून निघून गेली, सकारात्मक ऊर्जा राहिली. का राहिली बुवा? त्याचं कारण सांगतो. त्या कागदातल्या पुडीतल्या राखीमुळे ती बॅड ऊर्जा निघून गेली का? तर अजिबात नाही. कशामुळे निघून गेली? तर त्याचं कारण आहे संपत महाराज. बघा, ती कागदातली राख खाली टाकली आणि त्या कागदावरती बघितलं तर त्या कागदावरती काय की साहेब नकळत माझ्या गीतेचा श्लोक लिहिला होता. सर्वस्य चाहम हृदसन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनंच वेदांत सर्वे रहमेव वेदो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. नकळत त्या कागदावरती गीतेचा श्लोक लिहिला होता. अरे एक श्लोक आमच्या घरात गेला, घरातली बॅड ऊर्जा घरातून निघून गेली. कधीतरी कधीतरी ज्ञानोबराची ज्ञानेश्वरी आमच्या घरात असली पाहिजे. घरातली बॅड ऊर्जा निघून गेल्याशिवाय राहणार नाही बुवा. कधीतरी आमच्या घरामध्ये तुकोबरायचा गाथा असला पाहिजे. अरे घरातलं दुःख निघून गेल्याशिवाय राहणार नाही, तेवढा आमचा विश्वास पाहिजे. ग्रंथ काय करतात? ग्रंथ आमच्यावरती कृपा करतात. विठाला विठाला आमचा विश्वास ग्रंथावरती पाहिजे. 4 प्रकारचे लोक या जगतामध्ये आहेत साहेब. एवढे 4 प्रकारचे लोक सांगतो आणि अभंगात प्रवेश करतो. बरोबर 11ला 5 मिनिटं कमी असताना तुम्हा सगळ्यांना मी अभंगात घेऊन जाणार आहे. किती वाजले आता? पावणे 11 वाजलेत. 11ला 5 मिनिटं कमी असताना तुम्हाला सगळ्याला अभंगात घेऊन जाणार आहे. आणि एकदा तुम्ही अभंगात गेले की मी मात्र बाहेर येणार आहे. कारण मला दुसरं गाव करायचं ना. मी बाहेर येणार आहे आणि बाहेर आल्यानंतर त्याला मी तुकाराम बुवा कुलूप लावून घेणार आहे आणि चावी मात्र माझ्यासोबत मी घेऊन जाणार आहे. हा का? त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस तुम्हाला त्या कुलपाची आठवण येईल सरपंच, ज्यावेळेस तुम्हाला बरं का शिवराव त्या कुलपाची आठवण येईल त्यावेळेस तुम्हाला चावीची आठवण येईल ना. ज्यावेळेस तुम्हाला त्या चावीची आठवण येईल त्यावेळेस तुम्हाला माझी आठवण माझ्या समोर तो हो म्हणा कमीत कमी येईल माझी आठवण येईल. आता ऐका, माझी आठवण तुम्हाला आली रे आली की मी पुन्हा येईन. पण कीर्तनासाठी येईन हा त्याचा अर्थ आहे. विठाला विठाला विठाला. चला, आमचा विश्वास कुणावरती पाहिजे हे आम्ही पाहिलं पाहिजे बुवा. नाहीतर आजकाल आम्ही मोबाईल हातामध्ये घेतला ना, या मोबाईलवरती सर्वजण आम्हाला उपदेशच करतात बुवा. एखादी रील जर बघितली बुवा आम्ही तर 50 वेळेस आम्हाला उपदेश करणारेच मिळतील. एवढे उपदेश करणारी माणसं आहेत. पण आम्ही कुणाचा उपदेश स्वीकारावा आणि आम्ही कुणावर विश्वास ठेवावा हे फार महत्वाचं आहे. 4 प्रकारचे उपदेश आहेत. पहिला उपदेश करणार आहे तो म्हणजे भ्रांत उपदेशी आहे. दुसरा उपदेशी आहे तो म्हणजे अज्ञानी उपदेशी आहे. तिसरा उपदेशी आहे तो म्हणजे विप्रलंबक उपदेशी आहे. आणि चौथा उपदेशी आहे तो म्हणजे आप्त उपदेशी आहेत. हे चौघही आम्हाला उपदेश करतायत. पण यातला नेमका खरा उपदेशी कोण आहे आणि आमच्या कोण कामाचा आहे हे मात्र बघूयात आणि अभंगाच्या दिशेने वाटचाल करूया. तसा मी अभंगामध्येच आहे. फक्त अभंगाला 4 दार आहेत. किती आहेत अभंगाला? 4 दार आहेत आणि कुठल्या दारातून प्रवेश करायचा हे मी ठरवणार आहे. विठाला विठाला विठाला. हो, कीर्तनकरांची यादी बघितली बुवा मी. सर्व दिग्गज मंडळी आहेत. कालचे कॉमिटी मान कीर्तनकार होते बरोबर ना. सगळ्यांना मी मगाशी बोलले मला हे. हा महाराज, काल असं झालं की हसून 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 हा तर बरेच जण काय काय बोलले हसून हसून काय काय झालं. पण मला असं वाटतं मी हसून हसून नाही, पण मी बोलून बोलून निश्चित आपला उद्धार होईल बुवा याची खऱ्या अर्थाने जाणीव करून दिली. विठाला विठाला विठाला. 4 प्रकारचे उपदेशी आहेत. पहिला उपदेशी आहे भ्रांत उपदेशी. आता भ्रांत उपदेशी कुणाला म्हणावं? हा तुकाराम बुवा, भ्रांत उपदेशी कुणाला म्हणावं मी सांगेल. अरे भ्रांत म्हणजे जो स्वतःच भ्रमामध्ये, ज्याला देव मान्य नाहीये, ज्याला धर्म मान्य नाहीये, ज्याला पंथ मान्य नाहीये, ज्याला संप्रदाय मान्य नाहीये, पण गळ्यात मोठमोठ्या माळ्या आहेत.
हा आणि आम्हाला ज्ञान सांगतो. मला असं वाटतं हा भ्रांत उपदेशी आहे, स्वतः भ्रमामध्ये आहे. याच्यापासून माणसाने सावध राहिलं पाहिजे. हा दुसरा उपदेशी आहे तो म्हणजे अज्ञानी उपदेशी आहे. आता अज्ञानी उपदेशी आणि भ्रांत उपदेशी हे दोघं जण सारखेच आहेत बुवा. एकाला विचारलं गड्या मला इथून मुंबई जायचं कसं गेलं पाहिजे, तर तो म्हणला सोपं आहे, एक काम करा, इथून तुम्ही सरळ आता संभाजीनगर चालले जा. संभाजीनगरवरनं समृद्धी हायवे पकडा आणि समृद्धी हायवेवरनं तुम्ही नागपूर चालले जा, कारण रस्ता चांगला आहे. काय नागपूर जा, नागपूरवरनं नांदेड करत करत हैदराबाद करत करत खऱ्या अर्थानं तुम्ही सोलापूर कोल्हापूर करत कुठे जा, पुण्याला या आणि पुण्यावरनं मुंबईला जा. मला खरं सांगा, आता या मार्गाने जर आम्ही वाटक्रमण जर केलं तर माझं हित होईल का अनहित होईल? कारण सरळ मार्ग आहे आता, एक तर इथून सरळ कल्याण आणि मुंबई, बरोबर ना, किंवा मग समृद्धी हायवे. आता मला खरं सांगा, या मार्गाने जर आम्ही गेलो तर आम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या पत्रामध्ये धोंडा पडणार आहे. याला अज्ञानी उपदेशी म्हणावं. नोहे नोहे पंचदशी मध्ये खऱ्या अर्थाने दृष्टांत सांगितलाय. एका नदीच्या काठावरती दोन माणसं उभे आहेत. किती माणसं आहेत? तुम्ही जरा बोर झाले का हो? का चहा सांगू तुम्हाला एकदा? नाही ना? हा आता ऐका बघा, नदीच्या काठावरती दोन माणसं उभे आहेत. एक आंधळा आहे, काय एक आंधळा आहे आणि एक पांगळा आहे. एक येणारा माणूस त्या ग्रस्ताने विचारलं पांगळ्याला की अरे पांगळ दादा, या नदीच्या पलीकडे मला जायचंय, मी कसं गेलं पाहिजे? तर त्यावेळेस तो म्हटला सोपं आहे गड्या, एक काम कर, माझ्या डाव्या हाताला ये, अगदी मोजून 5 हात समोर चाल, चालता चालता पुन्हा एक हात उजवीकडे ये, सरळ चलत राहा, सरळ चलत राहा, तू नदीच्या पलीकडे गेल्याशिवाय राहणार नाहीये. तेवढ्यात आंधळा म्हटला ओ काका, त्याचं ऐकू नका, ते पांगळे. आणि सांगतोय कोण? हा सांगतोय कोण? आंधळ सांगते, त्याचं ऐकू नका, माझा ऐका, उजव्या हाताला या, सरळ चला, सरळ चला, सरळ चला, तुम्ही नदीमध्ये गेल्याशिवाय राहणार. ऐका, दोघही उपदेश करतायत बुवा, पण नदीच्या पात्रातलं ज्ञान या दोघांनाही नाहीये. कारण एक आंधळा आणि एक कसं आहे? पांगळा आहे. हा एक मात्र होऊ शकतो, एखादी वेळेस आंधळ जर पांगळ्याच्या खांद्यावर बसलं, कळतंय का? कळतंय का? हा असं नाहीये ते. हा एखादी वेळेस पांगळा जर आंधळ्याच्या खांद्यावर बसला तर आंधळ्याच्या पायाच्या साह्यानं आणि पांगळ्याच्या डोळ्याच्या साह्यानं या नदीची खोली कळू शकते. पण प्रॉब्लेम असा आहे, अरे आंधळ पांगळ्याचं ऐकत नाही आणि पांगळा आंधळ्याचं ऐकत नाही. मला असं वाटतं मी ह्या आंधळ्याचं आणि पांगळ्याचं सांगतोय असं मला वाटतंय का? बघा, दोघही अज्ञानी आहेत बुवा, पण उपदेश करतायत. आम्ही यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. विठाला विठाला. तिसरा दृष्टांत आहे, एवढा दृष्टांत सांगतो. विप्रलंबक त्या ठिकाणी उपदेशी आहे. आता विप्रलंबक उपदेशी म्हणजे काय? जो आधी घेतो आणि मग ज्ञान सांगतो ना, याला विप्रलंबक उपदेशी म्हणावं. विठाला मला असं वाटतं, आम्ही दवाखान्यात गेलो तर आधी काय भरावं लागतं? आम्हाला फी भरावं लागतं ना. फी भरतो आम्ही, शिक्षण शिकतोय, फी भरतो आम्ही, कीर्तन ऐकतो आम्ही, फी भरतो. बरोबर आहे, बरोबर आहे ना? हा फी भरतो आम्ही. जो आधी घेतो आणि मग ज्ञान सांगतो ना बुवा, याला विप्रलंबक उपदेशी म्हणावं. याच्यासाठी सुद्धा तुकोबरायांनी एक दृष्टांत खर्च केलाय. प्रमाणाच्या व्यतिरिक्त बोलणार नाही गड्या आम्ही. हा एक दृष्टांत खर्च केलाय. आपल्या पाडळी गाव, या गावामध्ये समोर कुठलं गाव आहे? हा भाळवणी. हा तिथं आलोय ना मी, म्हणून माझ्या पाठ आहे. भाळवणी आहे आणि भाळवणीकडनं एक वाघ येऊ लागला. कुठून? भाळवणीकडनं एक वाघ येऊ लागला आणि त्या वाघाला माहिती होतं की या पाडळी गावामध्ये स्टँडवरती चहा जरा चांगला मिळतोय आणि म्हणून वाघ भाळवणीकडनं आला. इकडनं एक कोल्हा आला. दोघही त्या ठिकाणी आमने सामने उभे राहिले. दोघांची नजर एकमेकाकडे गेली. दोघही चहा घेऊ लागले. बघता 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 दोघही एकमेकाकडे पाहू लागले. पाहता क्षणी वाघ म्हटला, अरे वा 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 वा, अरे काय कोळ दादा, काय सुंदर आहेस तू, काय सुंदर दिसतोयस तू, अरे काय तुझी पर्सनॅलिटी आहे, काय तुझे डोळे आहेत, अरे काय तुझं शरीर आहे. बघा, वाघ वर्णन करायला लागला. तेवढ्यात कोल्हा म्हटला, अरे वाघा, अरे वाघा, अरे वाघा, कुणाच्या मौतीला जात नाही कधी तू. आज माझं एवढं वर्णन करायला लागलास, याचा अर्थ असा आहे की दाल में कुछ काला है, दाल में कुछ काला है. तेवढ्यात वाघ म्हटला,
अरे काय सुंदरच गड्या, ऐक ऐक ऐक. अरे गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये काल ज्यावेळेस मी पाठाला बसलो ना, त्यावेळेस गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये या शरीराबद्दल सांगितलं गड्या भगवान परमात्माने. काय सांगितलं महाराज? तर बघा, तो वाहक म्हणतोय हे शरीर कसं आहे, तर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. मला असं वाटतं हे शरीर नाश पावणार आहे, हे शरीर संपणार आहे, या शरीराची माती होणार आहे. हो शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती, हरी कोणी न येती सांगाती. शरीराची होय माती, ओ शरीराची होय माती. चला चला, या शरीराची माती होणार आहे. मग एक काम कर कोल्या, जर शरीराची माती जर होणार असेल तर एक काम कर ना, हे शरीर मला समर्पण कर. अरे मला भूक लागलेली आहे, भूक लागलेली आहे, आजचा आहार तू माझा होशील का? मग कोला म्हटला, अरे वाघा, गीतेचा दुसरा अध्याय फक्त माझ्यासाठी आहे का, तुझ्यासाठी नाही का? हा ऐका, कोला म्हटला, जर तुला भूक लागलीये तर भूक मला सुद्धा लागलीये, तू माझा आजचा आहार होशील का बुवा? मला सांगायचं काय? दोघही एकमेकाला उपदेश करतात. तुकोबरायचं प्रमाण आहे, वाघे कोला उपदेशीला सुखे खाऊ द्यावे मला. वाघे कोल्हा उपदेशीला सुखे खाऊ द्यावे मला सुखे खाऊ द्यावे मला. ऐका ऐका ऐका, अरे दोघही उपदेश करतायत. बघा, जो उपदेश करतोय पण स्वार्थ पाठीमागा आहे ना, याला विप्रलंबक उपदेशी म्हणावं. चला चौथा उपदेशी सांगतो. चौथा उपदेशी आहे तो म्हणजे आप्त उपदेशी आहे. आता आप्त कुणाला म्हणावं? ऐका 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 ऐका, आप्त कुणाला म्हणावं सांगता का? आप्त कुणाला म्हणावं? आप्त कुणाला म्हणावं? आप्त मला असं वाटतं जे आमच्या जवळचे आहेत त्यांना काय म्हणतात? आप्त म्हणतात. जे आमच्या सगळ्यातले साहेब त्यांना काय म्हणतात? आप्त आहेत. जे आमच्या गणगोतातले आहेत त्यांना काय म्हणतात? आप्त आहेत. बघा, जे आमच्या भावकीतले आहेत ते कोण आहेत? आप्त आहेत. जे आमचे सगळे सोयरे आहेत ते कोण आहेत? आप्त आहेत. आता मला खरं सांगा, यांना जर आम्ही आमचं आप्त जर म्हणत असेल तर महाराज, अरे बांधासाठी आम्ही आयुष्यभर कोर्टा कचेरीच्या फेऱ्या मारतो. यांना आप्त कसं म्हणावं? यांना आप्त कसं म्हणावं? आप्त कोणाला म्हणतात? जे खऱ्या अर्थानं आमचं हित जोपासतात. शोधुनिया आले संत, शोधुनिया आले संत, हरिराम शोधुनिया आले संत, शोधुनिया आले संत. चला, माझी वेळ संपलेली आहे. बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. महाराज, ज्यांना जगाचं हित आहे बुवा ते खरे आप्त आहेत, आणि जगाचं हित जोपासणारे केवळ संत आहेत, हे खरे आप्त आहेत. विठाला हो जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. हो देह कष्टभीती परोपकारी, देह कष्टभीती हो परोपकारी, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. तुम्ही झोपा सगळे. ओ जगाच्या कल्याणा ओ संताच्या विभूती, जो जगाचं ही जोपासतो बुवा. मला असं वाटतं
आमचा विश्वास त्यांच्यावरती पाहिजे. बघा, संतावरती विश्वास ठेवा, त्यांच्या पायावरती विश्वास ठेवा. ते काय करतात? तेची माझे गीत करीती सकळ संपत महाराज बा. हरी हरी विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई, आजच्या पंक्तीचे मानकरी सर्व आटीच्या आटी मुलांनी वर या. चला. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय 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 जय. टाळी वाजव, टाळी टाळी, भजन करा. विठोबा रखुमाई, जय 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 जय. हरी हरी रखुमाई, हरी 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. संतांवरती विश्वास ठेवा, त्यांच्या पायावरती विश्वास ठेवा. का महाराज? तर या जगाच्या पाठीवरती संत आमचं ही जोपासतात, म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवा. एक सांगू, जर आम्ही संतांचं जर नाही ऐकलं बुवा, तर मग मात्र नाही त्या यमासी करुणा. जर त्याचं जर नाही ऐकलं आम्ही, जर आम्ही नीट नाही जगलो बुवा, तर सांगू तुम्हाला, ओ हे जरी नाही काल, हाँ मना मना आपकी दिल की बात मैंने पहचान ली. ओ हे जरी नाही काल,
मग दुसरा येईल हे जरी नाही काल थांबा थांबा अरे हात उपर करू जरा वा 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 2 तास होऊन गेलेत बुवा हा पण तरी अजून कोणाच्या चेहऱ्यावरती 12 वाजले नाहीये बरोबर ना आज त्याचं कारण असं आहे 12 वाजेला टाइम आहे अजून है ना तर हातवर हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल 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 एका जनार्दनी आमचे काय बाजाईल आमचे काय बाजाईल एका जनार्दनी आमचे काय बाजाईल आमचे काय बाजाईल पिंगळा 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 महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हरिवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी अहम वाघ्या स्वहम वाघ्या हो प्रेम नगरावारी अहम वाघ्या स्वहम वाघ्या हरि प्रेम नगरावारी हरि सावध होवनी भजनी लागा देव करा कैवारी 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 हो मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी हो पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी पिंगळा 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 कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव हर हर महादेव वा 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 टाळी वाजवा टाळी माय बाप टाळी वाजवा बस एकच करा गड्या संतांच्या पायावरती विश्वास ठेवा कारण का संत आमचं हित जोपासतात बुवा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे बोलण्याच्या ओघामध्ये बोलता बोलता जर माझ्या मुखातनं जर काही चुकीचे शब्द जर बाहेर पडले असतील तर हा सगळा तुमच्या संगतीचाच परिणाम आहे नाही असं असं अजिबात नाहीये आपल्या संगतीचा नाही तर हा माझ्या वाणीचा दोष समजा पण मला असं वाटतं माझ्या वाणीचा दोष तरी मी का समजावा कारण भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या आणि प्रेम भरे वैराग्याच्या युक्तीवर राहाव्या आमच्या संतांच्या घरची मर्यादा आहे बुवा आणि जेवढं सांभाळून बोलता येईल तेवढं जर आम्ही सांभाळून बोलण्याचा जर प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं त्याबद्दल खेद व्यक्त करायची गरज नाहीये पण तरी सुद्धा जर बोलता बोलता काही चुकलंच असेल ना तर ते चुकीचे शब्द माझी मला परत करा या धोत्राच्या झोळीमध्ये ते चुकीचे शब्द घेतो आणि जाता जाता कुठेतरी टाकून देतो कारण सोबत नेऊन त्याचा काही खार घालू का नाही ना आणि म्हणून खऱ्या अर्थानं सर्वच ग्रामस्थांनी सर्व सप्ताह कमिटींनी
आमच्या सरपंचांच्या माध्यमातून मला फोन केला आणि इथपर्यंत येणं झालं गड्या. या कीर्तनासाठी ज्यांनी यजमानपद घेतलंय अतिशय सुंदर. बघा ना, हे खरं अंतकरणातून प्रेम आहे बुवा. आम्ही सत्कार केला पाहिजे, आम्ही समारंभ केला पाहिजे, आम्ही खऱ्या अर्थानं फार फुलं उधळले पाहिजेत, है की नाही. आम्ही कौतुक केलं पाहिजे, आम्ही स्वागत केलं पाहिजे. ही धारणा आहे, हे प्रेम आहे कीर्तनकारांबद्दल असेल. आणि मला असं वाटतं प्रेम हे कीर्तनकारांवरती नाही आहे बुवा, कीर्तन माझ्या ज्ञानोबा तुकोबरावरती आहे. हां, हे प्रेम हे माझ्या ज्ञानोबा तुकोबरावरती आहे, म्हणून लोक एवढं स्वागत करतात. नंतर आम्ही कोण आहेत बुवा? किशोर महाराज दिवटे हे कुठले आहेत? काय संबंध आहे तुमचा सांगा ना. पण प्रेम कशाचं आहे? प्रेम माझ्या तुकोबरायांचं आहे, प्रेम माझ्या ज्ञानोबरायांचं आहे, म्हणून तुम्ही आमचा सन्मान करतायत. मला असं वाटतं कीर्तन पुष्प ज्यांनी खऱ्या अर्थानं हे घेतलेलं आहे, असे यजमान ज्यांनी दिवसभर, बरोबर ना सरपंच, दिवसभर ज्यांनी अन्नदान केलेलं आहे आणि कीर्तनाचं सुद्धा वझं हे त्यांनीच उचललेलं आहे. तसं वझं उचलायला माणसं जरा दांडगेच पाहिजेत, कारण इथे यादीमधले सर्व माणसं दांडगीच आहेत, है की नाही. आणि म्हणून मला असं वाटतं अशोक सिनारे, अशोक सिनारे आहेत, त्यानंतर विठ्ठल महाराज सिनारे, श्रेयश मांडुळे, निलेश सिनारे, दत्तात्रय सिनारे, राजेंद्र सिनारे, पराग सिनारे आणि पांडुरंग शिनारे, बरोबर ना. मध्ये आता ते सी स म असं काहीतरी केलंय, पण मी शॉर्टकट नाव घेतलेत. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्याच चरणी साष्टांगपणे पाठ करतो की आपण सगळ्यांनी मिळून खऱ्या अर्थानं एवढं माझं स्वागत केलं, एवढं कौतुक केलं. आणि नोहे आज खऱ्या अर्थानं आपण आपल्या गावामध्ये नोहे एवढा खऱ्या अर्थानं उत्साह साजरा करतायत. त्याकरता सगळ्यांच्याच चरणी नतमस्तक होतो. पुन्हा सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. त्यांच्या घरी आम्ही भोजन केलं बुवा, एक पक्वान्न काय खावं अशी पंचायत होती, आणि म्हणून त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. इथं सर्व गुणवान मंडळी आहेत, यांच्याही चरणी नतमस्तक होतो. सेवेला इथंच पूर्णविराम देतो. एक सांगेल बुवा, एकच गोष्ट करा. जीवनामध्ये जरा वेळ झालेली आहे, पण तरी सुद्धा एक गोष्ट सांगेल. जीवनामध्ये एक काम करा गड्या, आम्ही इतकं सुंदर जगा की मला असं वाटतं आमच्यासारखं जीवन आमचं सुंदर असलं पाहिजे. नोहे आमचं जीवन एवढं सुंदर आहे, फक्त आम्हाला ते जगता आलं पाहिजे. आमचा प्रॉब्लेम असा आहे साहेब, आम्ही लोकांकडे पाहून जगतो म्हणजे म्हणून आम्ही दुःखी आहेत. आम्ही स्वतःकडे पाहून जगात आमच्यासारखी आनंदी कोणीच नाहीत बा. दुःख आम्हाला लोकांकडे पाहण्यामध्ये आहे. मला असं वाटतं आम्ही लोकांचे माप काढत जगण्यापेक्षा कधीतरी आम्ही आमचं माप काढावं आणि जीवन जगावं. ज्या दिवशी आम्हाला आमचं माप कळेल ना, त्या दिवशी कुठे कमी अधिक असेल तर समसमान करून घ्या आणि जीवनाचा आनंद जगा, हा त्याचा आशय आहे. एक गोष्ट सांगेल, भला किसी का कर ना सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना, काटे बन कर मत रहना. एवढा सुंदर तुम्ही माझ्या गळ्यात हार घातला. महाराज, माणसानं दोन गोष्टीला भ्यावं साहेब. काय? एक हाराला आणि एक विमानाला. कारण हार माणसाला मोहात पाडतो बुवा, बरोबर ना. म्हणून हाराचा मोह नसावा. हा माणसानं हरत जगावं. 100% माणसानं हरत जगावं. जी माणसं हरत जिंकतात ना बुवा, त्यांच्या गळ्यात हार पडतात. आपल्या प्रेमापुढे माझी हार आहे, या हारापुढे माझी हार आहे. एवढा मोठा हार माझ्या लग्नात सुद्धा नव्हता, पण तो तुम्ही माझ्या गळ्यात घातला. द्यावे तेवढे धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या चरणी त्या ठिकाणी देतो आणि सेवेला इथंच पुनर्विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोललेलं करे बेडे माकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारे नामकार मी महाराज महाराज मी का म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैसे करा, क्षमा अपराध महाराज. तुकाराम 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 तुकाराम. कुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक 5 मिनिटं कोणी उठू नका. आजच्या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहातील हा 5वा दिवस आणि या 25वा रौप्य महोत्सवाचा हा
उत्कृष्ट असा सोहळा या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी होत आहे. आजचं ज्यांचं कीर्तन झालं असे हरिभक्तपरायण किशोर महाराज दिवटे महाराज. मी आपल्याला आल्याबरोबर सांगितलं की या 8 तरुण मंडळींनी पिंगळेवाल्याची तारीख घेतली होती, परंतु काही कारणास्तव ती कॅन्सल झाली, परंतु त्याची उणीव मात्र आपण निश्चित भरून काढली. ज्यावेळी आपली तारीख कॅन्सल आहे, म्हणजे 8ही मुलं नाराज झाले होते फार, आणि त्यांनी मला सांगितलं की असं असं झालं आहे, काही कारणास्तव ती तारीख कॅन्सल झाली. त्याच तोडीचे एखादे कीर्तनकार आपल्याला पहा. आणि अगदी 8-10 दिवसापूर्वी मी आपल्याला फोन केला, यांच्या सर्वांच्या आग्रहाच्या विनंतीला आपण मान दिला, आणि पैठणला आपलं काल्याचं कीर्तन असताना या ठिकाणी येण्याचं आपण कबूल केलं. त्याबद्दल यांच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आपलं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. आज यांनी दिवसभर अन्नदानाची सेवा दिलेली आहे, आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांना मनापासून धन्यवाद देतो. उद्या या ठिकाणी कीर्तन केसरी अक्रूर महाराज साखरे यांचं उत्कृष्ट असं कीर्तन होणार आहे. कीर्तन पुष्प व भोजन व्यवस्था दावबट मळा ते काळे वस्तीवरील सर्व कुटुंब दिवसभराची त्या ठिकाणी भोजन व्यवस्था त्यांनी घेतलेली आहे. त्यांचंही मनापासून कौतुक करतो. उद्या सकाळचा नाश्ता राजाराम रंगनाथ सुंबे यांच्याकडे आहे. दुपारची पंगत बबन धोंडीबा दावबट यांच्याकडे आहे. दिवसभर महाप्रसाद संपूर्ण त्या दावबट मळा ते काळे वस्तीपर्यंत सर्वांचा आहे. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. 1-2 मिनिटं सर्वांनी शांत राहायचं आहे. सुरुवातीला या ठिकाणी महाराजांचा सन्मान होईल. महाराज, आपण या ठिकाणी आल्याबरोबर म्हटलं की ही गुणवान मंडळी आपण कशी उपलब्ध केली. गेली वर्षभर त्यांच्या पाठीमागं मी फिरत होतो. शेवटी ते वैतागले आणि आमच्या सचिन महाराज गुंजाळांना सांगितलं, काही कारण त्या सरपंचांना तारीख देऊन टाका. ते सारखेच आमच्या पाठीमागे फिरतात म्हणे. डिकसळला गेले, तिथंही मी होतो. दैठण्या गुंजाळला ही मंडळी होती, तिथंही मी होतो 8 दिवस. आमचे संपत महाराज आणि राऊत महाराज यांच्या पाठीमागच लागलो, आणि मग शेवटी सचिननी त्यांना सांगितलं त्यांना तारीख द्यावाच लागेल, आणि म्हणून त्यांनी तारीख घेतली. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा महाराजांचं कीर्तन आता 2-3 दिवसानंतर डिकसळला आहे. त्या ठिकाणी किशोर महाराज देवटे यांचं डिकसळला कीर्तन आहे. त्यांची त्या ठिकाणी तारीख घेतली, आणि महाराजांचं कीर्तन भाळवणीमध्ये मी ऐकलं होतं, आणि म्हणून महाराजांना विनंती केली. आपल्या सर्वांच्या विनंतीला त्यांनी मान दिला. पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. एक सूचना आहे, हरिभक्त परायण राऊत महाराज या ठिकाणी जे गायनाचार्य आहेत त्यांना 1-1 वर्षापासून आपण बुकिंग करण्याकरता थांबलो होतो. त्यांनी ती तारीख घेतली. महाराजांना सचिनीने आम्ही एक आग्रह केलेला आपल्या 4-6 गावांच्या मिळून की उन्हाळ्यामध्ये एक शिबिर आमच्या भागामध्ये घ्या, की आमचे लहान मुलांना उन्हाळ्यामध्ये जे मुलं सुट्टीमध्ये इकडं तिकडं फिरतात त्यांना त्या शिबिरामध्ये काहीतरी संस्कार घडतील. आपल्यासारखं नाही होता आलं, कमीत कमी संस्कार तर नक्की होतील. सुट्टी 1 महिन्याची असती, आणि म्हणून महाराजांनी गेली 2-3 दिवस सचिन मी त्यांच्या मागे लागलो होतो की आमच्या परिसरामध्ये कुठंतरी ते शिबिर घ्या. आमचे माळकूप, काळकूप, हिवरे कोरडा, भाळवणी, गोरेगाव, दैठणे गुंजाळ, भांडगाव, सारोळा या गावांच्या मिळून महाराजांना विनंती केली. 4 दिवसापासून त्यांच्या मागे लागलो होतो, आणि आज सचिनीनं आम्ही भाळवणीमध्ये बसून ते महाराजांना सांगितलं काही करा पण उन्हाळ्यामध्ये शिबिर घ्या, आणि म्हणून त्यांनी ते कबूल केलंय. मे महिन्यामध्ये 15 दिवसाचं शिबिर आपल्या परिसरामध्ये भाळवणी किंवा दैठणे गुंजाळ या ठिकाणी महाराजांनी त्यांचे कार्यक्रम कॅन्सल करून 15 दिवस त्या ठिकाणी मुक्कामी राहून ते शिबिराचं आयोजन करण्याचं ठरवलेलं आहे. ज्यांना कोणाला आपले मुलं 4थी ते 10वी पर्यंतचे मुलं त्या शिबिरामध्ये 15 दिवस निवासी शिबिर आहे. त्याची काय फी वगैरे काय नाही, आपण ते बघू नंतर काय असेल ते. परंतु त्या शिबिरामध्ये संस्कार नक्की घडतील, आणि त्या मुलांच्यावर संस्कार होण्याकरता राऊत महाराजांना विनंती केली. आणि संपत महाराज आणि सटले महाराज 1 दिवस त्या शिबिराला भेट नक्की देणार आहेत. आमच्या विनंतीला मान देऊन, राऊत महाराजांच्या विनंतीला मान नाही दिला, परंतु आमच्या सचिनच्या आमच्या विनंतीला मान देऊन 1 दिवसाची भेट तुमची त्या शिबिराला निश्चित असली पाहिजे, असं मी आपल्याला या ठिकाणी नमूद करतो. महाराजांचा सन्मान होईल, आणि महाराजांचा सन्मान करण्याकरता बापू जगन शिनारे यांनी या ठिकाणी यायचं आहे. आपले मुलं त्या शिबिरामध्ये नेण्याचे असतील सुट्टीमध्ये, तर आमच्याकडे त्याची नाव नोंदणी करा. 1 मे ते 15 मे एक 15 दिवसाचं शिबिर आहे. या परवा या. 2 मिनिटं आपण कृपया सर्वांनी शांत बसा.
कारण आपल्या मुलांना संस्काराची गरज आहे आणि एक चांगल्या माणसाकडून ते संस्कार व्हावा म्हणून राऊत महाराजांना 2-4 दिवसापासून आम्ही विनंती करत होतो. सचिन महाराजांनी आमच्या डोक्यामध्ये ती कल्पना आली. पुन्हा एकदा या ठिकाणी दिवटे महाराजांचं मनापासून कौतुक, त्यांना धन्यवाद. उद्याचा कार्यक्रम आपल्याला सांगितलेला